Can I call you Rose? बंद कर वीडियो बंद कर। हाय, आई एम अग्निता और आज मैं जा रही हूँ अपने बचपन के सपने को पूरा करने के लिए। बचपन से एक सपना था कि मैं बच्चों को पढ़ाऊँ, उनके साथ टाइम स्पेंड करूँ, उन्हें कुछ नया सिखाऊँ और उसी एक सपने की छोटी सी शुरुआत करने जा रही हूँ अपने ट्यूशन क्लास स्टार्ट करके। मैं कैसे करूँगी, कहाँ पर करूँगी और कौन कौन होगा मेरे साथ और कौन बच्चे आएंगे, ये सब देखने के लिए वीडियो को एंड तक जरूर देखें और मेरी जर्नी में मेरे साथ बने रहे, क्योंकि ये तो मेरी शुरुआत है। और अब मैं जा रही हूँ गांव में अपने ट्यूशन को स्टार्ट करने के लिए, तो चलो मेरे साथ। आणि हे आहे आमचं 90चं घर। इथे आता कोणीही राहत नाही। मी ठरवलं की इथेच आता माझं ट्युशन स्टार्ट करणार, पण रूमची कंडिशन अशी आहे की ना मला शिकवायला मन लागेल आणि ना मुलांचा अभ्यासात मन लागेल। म्हणून मी विचार केला रूमला थोडा चेंज करूया, काही बदल करूया, कारण शेवटी परिवर्तन हा संसाराचा नियम आहे। आता मी या खोलीला थोडा एस्थेटिक लुक देत आहे। ही तुटकी फुटकी वॉल लपवण्यासाठी न्यूजपेपर लावते, म्हणजे खोली अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि मुलांचाही अभ्यासात मन लागेल। मला खरंच मुलांना शिकवायला खूप आवडतं आणि म्हणून मी कधी कधी शाळेत जाते त्यांना शिकवायला। आता माझा फुल फोकस ट्युशन स्टार्ट करण्याकडे लागलेला आहे। मला अजिबात आयडिया नाही की किती स्टुडंट येणार आहेत, पण मी ठरवलं एक जरी स्टुडंट राहिला तरी मी त्याला शिकवणार। आणि ही पेपर स्टिचिंगची प्रोसेस खूपच हार्ड आहे। सिमेंट निघतच आहे आणि पेपर अजिबात चिपकत नाही, तरीही मी आनंदाने काम करत आहे। पेपर लावत असताना येणारे जाणारे सगळे विचारत होते की तू काय करतेस, आणि बाजूच्या आजी पण आल्या होत्या बघायला की मी काय करते। आणि हो, या रूममध्ये मी जुने फ्रेम्स काढले नाहीत, कारण त्या या घरच्या आठवणी आहेत। रात्र झाली म्हणून मी ठरवलं आता दुसऱ्या दिवशी येऊन कंप्लीट करणार। पुढच्या दिवशी मी रिमेनिंग पेपर लावलं आणि रिबेनने डेकोरेट केलं आणि काही मोटिवेशनल सेंटेन्स पण लिहिलेले आहेत, कारण की मुलांना ते वाचून थोडंसं मोटिवेशन पण दिलं। फायनली माझा रूम रेडी झालेला आहे। मी ते बोर्ड पण लावलेला आहे। आता बघूया कोण कोण येते ट्युशनला। आज पहिलाच दिवस आणि 5 मुले आलेली आहेत आणि खरंच मला खूप आनंद झालेला आहे यांना बघून। आणि ह्याच क्षणापासून माझं छोटंसं स्वप्न सुरू झालंय, मुलांना शिकवण्याचं, त्यांचं भविष्य घडवण्याचं। दिस इज जस्ट बिगिनिंग।